पावतील, अहंकार निर्माण होईल आणि ते कर्म उत्पन्न होतील, त्याला ते बाधणार नाहीत. आणि त्याच कर्मांच्या द्वारे ते कर्म असे पुण्यमयी होतील की कर्मबंधन मुक्त करील आणि तू मोक्षाला जाशील. त्याच पद्धतीनं म्हणून तेच कर्म आचरण कर. ज्या एका कर्माने पुण्य लागतं त्याच कर्माने पाप लागतं आणि त्याच कर्माने पुण्याने पापाच्या वर जाता येतं. फक्त पद्धतीचा बदल आहे. आणि ही लाईन अवघड, फारशी कोणाला समजली नाही, सांगितल्या गेली नाही, उकल झाली. शब्द फेकले जातात, नीट अर्थ होत नाही. म्हणून वाटतं कर्म थिअरी फार अवघड आहे. 9वा श्लोक भगवद्गीतेचा. यज्ञार्थात् कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसंगः समाचर. यज्ञार्थात् कर्मणो अन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसंगः समाचर. हा मृत्यूलोक ईश्वरासाठी केलेल्या कर्माहून अन्य कर्माने कर्मबद्ध होतो. म्हणून एकुंती पुत्रा असंग होऊन त्या ईशासाठी कर्म कर. वा, बाप्पासाहेबांचं समगीत ह्या श्लोकावर. आत्मयज्ञास सोडून अन्य कर्मे हो बंधन, हो ईशार्थ असंग कर्मे आचरी अंगांग. काय परफेक्ट भाषा वापरली बाप्पासाहेबांनी. आता ओव्या. स्वधर्म जो बाप्पा तोची नित्य यज्ञ जाण पा, म्हणून वर्तता तेथ पापा संचार नाही. स्वधर्म जो बाप्पा. आपण म्हणतो बाप हो, आई गो. किती कळवळून बोललेत भगवान कृष्ण आणि माऊली. बापा हो आपण म्हणतो ना, बाबा रे कर म्हणतोय ना तुला. अगतिक हो, त्यांनी परफेक्ट केलं पाहिजे, समजूनच घेतलं पाहिजे. स्वधर्म जो बापा तोची नित्य यज्ञ जाण पा. बाबा रे, स्वधर्म म्हणजे आत्मधर्म. आत्मधर्म 2 प्रकारचे. कर्मयोग संपून ज्यावेळेस तुम्हाला राजर्षयोग दिल्या जातो त्यावेळेस काय प्रगट होतं? धारणा. करेक्ट. धारणाच्या इलेक्ट्रिक करंट संबंध शरीरात सुरू होतात. त्याला धारणा म्हटलंय. जगामध्ये धारणेचे अर्थ सगळ्यांनी चुकवलेत. धारणेचे अर्थ फक्त धारण केलं, करणे असा घेतलाय. धारणा प्रत्यक्ष एक अनुभूती आहे. संपवला अर्थ. स्वधर्म जो बाप तो आत्मधर्म. म्हणून गतिवंत धर्म आणि एक स्थितिवंत धर्म, आत्म्याचे 2 धर्म आहेत. गतिवंत धर्म म्हणजे इलेक्ट्रिक करंट्सचा अनुभव ज्यावेळेस तुम्हाला राजर्षी योगामध्ये, ज्ञान योगामध्ये, बुद्धी योगामध्ये येईल त्याला म्हणतात धारणा. गतिवंत धर्म आहे आत्म्याचा. कारण आत्म्याकडून त्यात लाटा निघतात, ते किरण निघतात आणि तुम्हाला अनुभव देतात. आणि दुसरा स्थितिवंत धर्म. प्राण मन बुद्धी आणि अहंकार एकदा स्थिर झाले आणि सविकल्प समाधी आणि निर्विकल्प समाधी लागली, धारणाच प्रवाह नसतो, स्थिरता असते. बस 2च धर्म आहेत आत्म्याचे. गतिवंत धर्म आणि स्थितिवंत धर्म. मग गतिवंत धर्मातून स्थितिवंत धर्मात जाणे यालाच म्हटले स्वधर्म.
लक्षात घ्या. गतिवंत धर्मातून म्हणजे धारणा प्रवाहातून ज्ञानेश्वरीचा अभ्यास फक्त गतिवंत धर्मातून स्थितिवंत धर्मात जाण्याचाच आहे. धारणा, ध्यान, समाधी संपूर्ण. यम, नियम, आसन, प्रत्याहार, प्राणायाम नाही नाही नाही. याला स्वधर्म म्हटलंय. आणि भगवान गोपाल कृष्णाने फक्त PhD सांगितली. बालवर्गही नाही, कुठलंच काही नाही. त्याच्यासाठी अवतार होत नसतो बालवर्ग सांगायला. संत पडलेत. आणि ज्ञानेशांचा अवतार त्याच्यासाठी नाहीये, तुम्हाला बेकंबिया शिकवायला. वा, ज्ञानेश्वर उतरलेत याला बेकंबिया शिकवायला. ज्ञानेश्वराची तोही नाही. PhD अध्यात्माची. आणि याला नित्य यज्ञ म्हटलंय. नित्य यज्ञ. नित्य यज्ञ का म्हटलंय? नित्य शब्द आहे, यज्ञ शब्द आणि नित्य शब्द. ते समजून घ्या. आपल्याला एकच यज्ञ माहिती आहे, जड यज्ञ. आणि त्याला आपण फायनल यज्ञ समजलो. जगामध्ये काशीचे ब्राह्मण बोलवायचे, नाही जमलं तर औंढ्याचे बोलवायचे, थोडा जास्त पैसा असला तर त्र्यंबकेश्वरून बोलवायचे, आणि काहीच नसेल तर गावातले बोलवायचे. हवन करायचं, स्वाहा स्वाहा बाकीचे म्हणत असतात आणि एक जण बोलत असतो. बस तूप याची हे सगळं जाळलं, यज्ञ झाला. ज्ञानेश्वरीत असा यज्ञ कुठेही नाही. हा बालाभ्यास आहे, हा जड यज्ञ आहे, सुरुवातीचे अभ्यास आहे. ज्ञानेश्वरीमध्ये आत्मयज्ञ आहे, जड यज्ञ नाही. असुर भावांची आहुती आहे, अविद्येची आहुती आहे, विकारांची आहुती आहे, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर याची आहुती आहे. म्हणून हा आत्मयज्ञ आहे. आणि आत्मयज्ञ जिथे असेल त्यालाच स्वधर्म म्हटलंय. पण नित्य यज्ञ शब्द का वापरला? अरे तुम्ही एखाद्या वेळेस काही ब्राह्मण बोलून केला 6 घंट्याचा यज्ञ असेल, मोठा केला तो 7 दिवसाचा असेल. मोठा केला खंडित यज्ञ झाला ना. नित्य यज्ञाला म्हणता येईल का? तुम्ही त्या यज्ञाहून आले, आम्ही नित्य यज्ञात बसलो होतो, आता चालू आहे का? नो. मग नित्य यज्ञ कसा? नित्य यज्ञ म्हणजे तुमच्या शरीरात जो आत्मयज्ञ चाललेला आहे त्याचा नित्य अखंडित 24 तास अनुभव आला पाहिजे. कारण गतिवंत धारणा प्रवाह एकदा सुरू झाला की बंदच होत नसतो. लक्ष गेलं की सुरू, आणि तुम्ही लक्ष नाही दिलं तरी सुरू. अनुभव तुम्हाला आतमध्ये येतात ना. अखंड अनुभव. प्राण, अपान, व्यान. प्राण कुठे? हा वरून जातो खाली. अपान इंटेस्टाईन मधून वर येतो. उदान नाही, आपला समान बेंबीत असतो. उदान कंठात असतो आणि व्यान वायू संबंध शरीरात असतो. आर्टिफिशियल प्रयोगाने व्यान आणि उदान कधीच खाली उतरत नाही, कधीच उतरत नाही. त्याला कुंडलिनी जागरणच पाहिजे आणि सिद्धच मिळाले पाहिजे, तरच पंचाग्नी साधन आहे. प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा. त्या यज्ञातही म्हणतात बरं का. आता कोणाचा प्राण टाकायलेत ते? अपानाय स्वाहा म्हणतात आणि इकडे पाहतात. आपण तिकडे निघून जातो. खूप खाल्लेलं असतं त्या ब्राह्मणाने. आपण त्यांचं बोलायला बरं का, चांगल्या ब्राह्मणाचं बोलत. अपानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समाना. कुठे? अरे पूर्वीचे ऋषीमुनी ज्यावेळेस यज्ञ करत असत त्यांच्या वाणीमध्ये एवढं तेज होतं. प्राणाय स्वाहा म्हटलं की त्या यजमानाचा प्राण खटकन ऊर्ध्व होत होता. अपान म्हटल्यानंतर त्याचं इंटेस्टाईन मधून आपण वर खिचून येत होता.
अरे गर्गाचार्यासारखे, भगवान वशिष्ठांसारखे, भगवान अत्रीसारखे करत होते. वातावरण तर पवित्र होत होतं, पण अंतर जगतामध्ये प्रचंड अनुभूती येत होती. 7 दिवसाच्या भागवत सांगणाऱ्या शुकाचार्यांकडून ऐकल्यानंतर तो मोक्षाला गेला. इथे 108 वेळेस ऐकणारे लोक पाहिलेत, अजून देवाचं टंगडही दिसलेलं नाही. सांगणाऱ्या त्या क्वालिटीचे पाहिजे, अनुभूती देत असतात ते प्राण. उदान आहे स्वा म्हणलं की उदान खरखरखर त्याचा इथून निघतो, त्याला समाधीच लागते त्या यजमानाला. ती पद्धती होती. स्वधर्म जो बापा नित्य यज्ञ जाणपा. तुम्हाला साधनेचा अनुभव केव्हाही अखंडित येतो की नाही? का बसल्यानंतर एक 24 तासांनी येतो? कसा येतो? लगेच नाही, बटन दाबलं वीज येईल ना 24 तासानंतर, बसले पाहत. नित्य यज्ञ जाणप, आणि त्याच्यातनं ब्रह्माग्नी पेटतो, योगाग्नी पेटतो, ज्याला आपण वैराग्याग्नी पेटतो. आणि तुम्हाला योग आगेचा अनुभव आहे. त्यावेळेस तुमचे हे सगळे पंचप्राण इथे आहुती देतात आणि ब्रह्माग्नी पेटतो. तुम्हाला ब्रह्माग्नीचाही अनुभव आहे. त्याला नित्य यज्ञ म्हटलंय. आणि नित्य यज्ञ जर ब्रह्माग्नी सारखा पेटत असेल, अरे जेवल्यानंतर देखील आहुती दिल्या गेली पाहिजे. म्हणून म्हणलं ना, जेवल्यानंतर ज्याचा योगाग्नी जास्त वाढत असेल त्याचं खरं. म्हणून नित्य यज्ञ इथे झाला पाहिजे. आणि इंद्रचंद्र वरून इथून आपले भोग घेऊन जातात, भाग घेऊन जातात. आपण घरच्या देवाला नैवेद्य दाखवतो, चूक नाही, पण नैवेद्य इथे अखंड. अरे त्या प्रभूनी येऊन घेऊन जावा आत आत्मयज्ञात. ही PhD आहे अध्यात्माची. स्वधर्म जो बापा तोची नित्य यज्ञ जाणपा. मनोनी वर्तता तेथ पापा संचार नाही. अर्जुना, ज्यांच्या शरीरामध्ये पंचप्राणाच्या आहुती अखंडितपणे साधनेमध्ये पडत असतील, 24 तास धग 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 अग्निकुंड त्या पोटामध्ये प्रकट होत असेल, आणि प्रत्येक कर्माची आहुती त्याच्यात पडते, त्याला म्हणले ब्रह्मकर्म समाधी. कर्मात ब्रह्माची आहुती आणि ब्रह्मात कर्माची आहुती, येईल तो विषय. हा सगळे पझल आहेत, काही सांगता येत नाही. योगाग्नी प्रगट झाल्यानंतर प्रत्येक श्वास आणि प्रत्येक ऍक्शन त्याच्यात पडल्यावर जळून जाते. कर्मच जळतं, कर्मच जळतं. कारण अग्नी धगधगता आत्मयज्ञ प्रगट झालेला आहे. आणि त्या यज्ञामध्ये कर्म, सगळे पाप जाळायचे तर सगळे कर्म शुद्ध होऊन येईल. पापच निर्माण होणार, जळून गेले. त्याला म्हटलंय नित्य यज्ञ जाळायचे. म्हणजे नित्य यज्ञ प्रगट नाही झाला तर प्रारब्ध कर्म, संचित कर्म जळत नाही. मग कोणी म्हणेल नामजपानी जळतं. हो, पण कोणता? पुन्हा आला तो विषय. परा पश्यंती मध्यमानी वैखरी, वैखरी वाणीनं जळत नाही. कैक जन्म घ्यावे लागतील, मध्यमेत जावं लागेल. मध्यमेतून पश्यंतीतून, पश्यंतीतून परायेत, त्यावेळेस आत्मयज्ञ प्रगट होईल. आपोआप प्रगट होणारा नामजप आणि तुम्ही तोंडाने करत राहणारे नामजप याच्यामधली अंतर आहे. म्हणून नित्य यज्ञ प्रगटला पाहिजे. तिथे प्रभू नाम घेतो ते ऐकायचंय. तुम्ही नाम घेता, हे बालाभ्यास आहे. प्रभू नाम घेतो ते ऐकायचंय. स्वधर्म जो बापा तोची नित्य यज्ञ जाणपा. मनोनी वर्तता तेथ पापा संचार नाही. आणि प्रत्येक कर्म जरी उत्पन्न झालं तर योगाग्नी धगधगता असल्यामुळे अनेकांना योगाग्नीचा अनुभव आहे. हात वर करा. योगाग्नी
कधी प्रगटला कधी नाही, असेल थोडी स्थिती. हळूहळू कशाला करायला, जरा जास्त करा ना. हां, तुला काय झालं दीपा पाटील, नाही का? त्यात पापांचा शिरकाव होत नाही. स्वधर्म म्हणजे आत्मधर्म, आत्मधारणा, ज्ञानधारणा, नित्य धर्म आहे आणि त्याची उपासना म्हणजे आत्मयज्ञ होय. हा आत्मधर्म निष्कर्मी गुणातीत करणारा आहे. हा गुणातीत करतो, गुणामध्ये असणाऱ्याला गुणातीत करतो. म्हणून इथे पापाचा संचारच होत नाही, कारण धगधगता अग्नी आहे. आणि भगवान प्रगट होणे म्हणजे काय, हा आत्मयज्ञ प्रगटणे. म्हणून तुकारामांनी सांगितलंय, अग्निरूप माझ सखा नारायण. 24 तास होम कुंड धगधगलं पाहिजे, त्याच्यातच सिद्ध्या निर्माण होतात आणि त्याच्यातच सगळे कषाय कल्मश आणि पाप, सगळे पाप आणि पुण्य दोन्ही जळून टाकायचं. कर्मबंधन मुक्ती, प्रारब्ध कर्म, संचित कर्म आणि क्रियमान कर्म खतम. पुढे येईल तो विषय कसं जाळायचं. पण पाप आणि पुण्याचा संचार होत नाही म्हणून भिवू नको अर्जुना. कारगिल युद्ध केलं तरी तुला पाप लागेल, नो. कारण धगधगता होमकुंड असल्यानंतर तू काही कर, जळून जाईल. हा निज धर्म जे सांडे आणि कुकर्मी रती घडे, तेची बंद पडे संसारिक. याच्या विरुद्ध जे वागतील आणि मनाने कल्पना करतील, हा निज धर्म जे सांडे, वरील सांगितलेला निजधर्म, आत्मधर्म, आत्मयज्ञ ज्यांना पेटवता आला नाही आणि त्या सगळ्या रीतिनीतीचा अवलंब केला नाही आणि जे कुकर्मामध्ये रती घडे, ज्यांना सिद्ध गुरु मिळालेत,